उद्धव ठाकरे गटाने परभणीत मुस्लिम महापौर केला। मुस्लिम नगरसेवक सय्यद इक्बाल सय्यद खाजा यांना महापौर पदाची संधी मिळाल्याने आता भाजपच्या नेत्यांनी बाळासाहेबांचा दाखला देत ठाकरेंवर टीका सुरू केली आहे। उभाटाने बाण बाजूला करत परभणीत खान निवडला अशा शब्दात भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी हल्लाबोल केलाय। तर एकनाथ शिंदेंनी नाव न घेता उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे की बाळासाहेबांचे विचार घेऊन आम्ही पुढे जात आहोत, मात्र परभणीमध्ये यांचा खरा चेहरा समोर आलाय। शिंदेंच्या या टीकांना संजय राऊतांनी गद्दारांपेक्षा निष्ठावान मुसलमान परवडला अशा शब्दात उत्तर दिलंय। या सगळ्या टीका टिप्पण्यांमध्ये जाणीवपूर्वक आठवण करून द्यावी लागेल की बाळासाहेब ठाकरेंचा एक निष्ठावान शिवसैनिक, कपाळावर भगवा टिळा, गळ्याभोवती भगवा गमछा घालणारा जन्माने मुसलमान होता। त्याचं नाव म्हणजे साबीर शेख। याच साबीर शेख यांना बाळासाहेब मानसपुत्र म्हणायचे। शिवसेना म्हणजे कडवट हिंदुत्व आणि त्या शिवसेनेचे प्रमुख म्हणजे भगवी शाल पांघरलेले, हातात रुद्राक्षाची माळ असणारे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे। त्यांची कडवट हिंदुत्ववादी अशी प्रतिमा आणखी स्ट्रॉंग झाली जेव्हा बाबरी मशिदीच्या पतनानंतर बाळासाहेबांनी ती मशीद माझ्या शिवसैनिकांनी पाडली असं ठणकावून सांगितलं। बाळासाहेब मुस्लिम विरोधी आहेत असं चित्र त्या काळच्या माध्यमांनी रंगवलेलं। ज्या बाळासाहेबांना मुस्लिम विरोधी म्हटलं जायचं त्याच बाळासाहेबांचा मानसपुत्र जन्माने एक मुसलमान होता, त्याचं नाव साबीर शेख। साबीर शेख हे पुण्यातील मूळचे नारायणगावचे होते, पण कामानिमित्त ते कल्याणला गेले। ऑर्डनन्स फॅक्टरीत कामगार म्हणून लागले आणि तिथेच स्थायिक देखील झाले। तेव्हा मुंबईचं आणि संपूर्ण महाराष्ट्राचं राजकारण शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाभोवतीच फिरत असायचं। हिंदुत्वाचा झेंडा घेऊन मैदानात उतरलेल्या बाळासाहेबांना प्रेरित होऊन साबीर शेख शिवसेनेत आले। बाळासाहेबांनी देखील मुस्लिम धर्मियांना सेनेत सामावून घेतलं। साबीर भाईंनी शिवसेना ठाणे जिल्ह्याच्या शहरी भागासह खेडोपाडी नेण्यात सिंहाचा वाटा उचलला होता। मुस्लिम समाजातून असूनही साबीर शेख यांच्या घरात अध्यात्माची परंपरा होती। त्यांचे वडील प्रवचनकार होते, त्यामुळे साबीरबाई देखील कीर्तन प्रवचनात रमायचे। ज्ञानेश्वरी, तुकोबारायांचे अभंग, शिवचरित्र तर त्यांचे तोंडपाठ असायचे। साबीरबाईंच्या घरात ईद आणि दिवाळी सारखीच साजरी होत असायची। रोजाही पकडला जायचा आणि चतुर्थीचा उपवासही। शिवनेरी, हरिश्चंद्रगड, नारायणगड अशा अनेक गड किल्ल्यांच्या अंगाखांद्यावर खेळत मोठे झालेल्या साबीरबाई वेळ काढून गड किल्ले पालथे घालायचे। महाराष्ट्राचे गिर्यारोहक महासंघाचे पहिले अध्यक्ष साबीरभाईच होते, हे आज अनेकांना माहिती नसेल। छत्रपती शिवाजी महाराजांवरील प्रेम अभ्यास बघून बाळासाहेबांनी शिवभक्त अशी त्यांना पदवी दिलेली। याच साबीर शेख यांना बाळासाहेबांनी नुसतंच पक्षात घेतलं नाही, तर ताकद सुद्धा दिली। कल्याणच्या उपशहर प्रमुखांपासून ते ठाणे जिल्हा प्रमुखांपर्यंत अनेक पदांवर साबीरबाई पोहोचले होते। आमदार होण्यासाठी 1990चं साल उजाडलं, त्यावेळी साबीरबाई आमदार झाले। ते सलग पुढचे 3 टर्म त्यांनी आमदारकी राखली। जेव्हा संधी निर्माण झाली तेव्हा साबीरबाईंना बाळासाहेबांनी कॅबिनेट कामगार मंत्री बनवलं। तो काळ 1995चा होता, जेव्हा महाराष्ट्रात भाजप शिवसेनेची सत्ता आली। काही जण सांगतात की त्यावेळी मुख्यमंत्री पदासाठी मनोहर जोशी आणि साबीर शेख या 2 नावांचा बाळासाहेबांनी विचार करत होते। त्यावेळी ते हातात कवड्याची माळ घेऊन घरात फेऱ्या मारत होते। मात्र त्यावेळी मीनाताई ठाकरे बाहेर आल्या आणि म्हणाल्या, साबीरला मुख्यमंत्री करणं कठीण जात असेल तर त्यांना एखादं उच्च पद द्या। मीनाताईंचं मत लक्षात घेऊन बाळासाहेबांनी राज्य मंत्रिमंडळात शेख यांना कामगार मंत्री सुद्धा बनवलेलं। कधी काळी असणारा एक कामगार मंत्री झाला होता, तोही बाळासाहेबांनी घेतलेल्या भूमिकेमुळे। स्वतः कामगार म्हणून काम केलं असल्यामुळे साबीरबाईंना कामगारांच्या प्रश्नाची पूर्णतः जाण होती। साबीर शेख यांची मुलगी अफरीन शेख चौगुले सांगतात की साबीर शेख कॅबिनेट मंत्री झाले तेव्हा त्यांचं सर्व कुटुंब बाळासाहेबांना भेटायला मातोश्रीवर गेलेलं। त्यावेळी बाळासाहेबांनी साबीरबाईंना आशीर्वाद दिला होता। त्यावेळी बाळासाहेबांनी मातोश्री मीनाताई यांना आवाज दिला, मीना बाहेर ये, बघ तुझा साबीर आला आहे, आज तो मंत्री झाला आहे असं म्हणताच मीनाताई बाहेर आल्या आणि त्यांनी साबीरबाईंना ओवाळलं। इतकं जिव्हाळ्याचं नातं तेव्हा त्या दोघांमध्ये होतं। तेव्हा मुसलमानाला मंत्री का बनवलं असा सवाल बाळासाहेबांना विचारण्याचं
कोणी धाडस नक्कीच केलं नसणार। एकदा साबीरबाईंसाठी बाळासाहेबांनी सभा रोखून धरली होती। त्यावेळचा किस्सा म्हणजे बाळासाहेबांनी ठाण्यात सभा घेतलेली, पण नेमकं वाहतूक कोंडी आणि छोट्या रस्त्यांमुळे त्या सभेला पोहोचायला साबीरबाईंना उशीर झाला। पण बाळासाहेबांनी तोपर्यंत सभा थांबवली होती। पण जसं साबीर शेख सभेला पोहोचले तसे ते पळत पळत बाळासाहेबांकडे गेले आणि बाळासाहेबांनी त्यांचं जंगी स्वागत केलं। बाळासाहेबांचं आणि साबीरबाईंचं हे नातं अगदी वडील आणि मुलाचं होतं असं आजही जुने शिवसैनिक आठवणीने सांगतात। 1968 मध्ये बाळासाहेब ठाकरेंनी कल्याणमधील दुर्गडी किल्ल्यावर कायदा मोडून दुर्गा देवीची पूजा बांधायचं ठरवलं होतं। त्यासाठी मोठं आंदोलन झालं। त्यात सगळ्यात पुढे होते ते स्वतः साबीरबाई। आनंद दिघे यांनी हिंदूंची वहिवाट हीच मलंग मुक्तीची पहाट हे ब्रीदवाक्य देत मलंग मुक्तीची चळवळ सुरू केलेली। त्यात साबीरबाईंचा हिरिरीने असलेला सहभागही बाळासाहेबांनी पाहिला होता। 1982 मध्ये भिवंडीमध्ये हिंदू मुसलमान भयंकर दंगल घडलेली। त्या वर्षी तिथल्या शिवसैनिकांनी जिद्दीने मोहल्ल्यातून शिवजयंतीची मिरवणूक काढली। त्या मिरवणुकीच्या अग्रस्थानी साबीरबाई शेखच होते। थोडक्यात शिवसेना ही धार्मिक द्वेष करत नाही, मात्र अन्याय करणाऱ्यांना सोडत नाही हा संदेश घेऊन साबीरबाई त्यांची भूमिका घेत असायचे। त्यांच्या याच गुणांमुळे बाळासाहेब ठाकरे साबीरबाईंचा माझा मानसपुत्र म्हणून उल्लेख करत असायचे। हेच साबीरबाई 3 टर्म आमदार राहिले, सत्ता असताना कॅबिनेट मंत्री राहिले। तेव्हा सुद्धा म्हणजेच आमदारकीच्या काळातही कल्याणमधल्या एका चाळीतच ते राहायचे। अखेरच्या काळात त्यांना अनेक व्याधी झालेल्या, त्यांची अवस्था बिकट झालेली। साबीरबाईंनी देखील कोणाकडे मदत मागितली नाही, पण काही तरुणांनी एकत्र पुढाकार घेतला आणि साबीरबाईंना औरंगाबादमधील मातोश्री वृद्धाश्रमात हलवलं। तिथेच त्यांनी उरलेलं आपलं आयुष्य घालवलं आणि 2014 मध्ये त्यांचं निधन झालं। अखेरपर्यंत त्यांच्या कपाळावरचा भगवा टिळा आणि गळ्यातला तो भगवा गमछा काही सुटला नव्हता। ते सच्चे शिवसैनिक होते। याच साबीरबाईंची गोष्ट तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी लगाव बत्तीला फॉलो करायला विसरू नका।